मसाले भात आहा हा घमघमाट सुटलाय की शेवयाची खीर नैवेद्यासाठी गरमागरम भजी खायला ही आज आहे आपल्याला ऑर्डर आणि ऑर्डर मध्ये बरेच पदार्थ आहेत केलो काय काय होते ऑर्डर मध्ये पदार्थ ते मी तुम्हाला एकदम पटकन असं थ्रू सांगते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा नक्की प्रयत्न करा। साधारणपणे आजच्या स्वयंपाकामध्ये आपल्याला बाकीचे जे पदार्थ आहेत ते सगळे विना कांदा लसणाचे होते। बटाट्याची भाजी, मटकीची उसळ, साध्या पोळ्या, नैवेद्यापुरती खीर आणि सीझन असल्यामुळे छान अशी कैरी घालून चटणी छानशी, पंचामृत होते, आणखी गोडवरण, भात, मसाले भात, लिंबू हे सगळं आहे आणि त्याचबरोबरीने आपल्याकडे आहे गरमागरम कांद्याची भजी। बघते मी मला कसं जमेल तसं मी तुम्हाला सगळे पदार्थांचं सुद्धा एक व्हिडिओ म्हणजे ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, कारण की आणखीन काय टोमॅटोचं सार ते सुद्धा आहे आपल्याकडे आणि खीर आहे, मी तुम्हाला म्हटलं असेल नैवेद्यापुरती ते आहेच आहे। तर तुम्ही बघू शकतात मी तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करते। कामाची थोडी गडबड असल्यामुळे बघूयात जमतंय का, पण भजी ही होत आहेत आणि ती काढता येत आहेत मला व्हिडिओ, तर ते मी तुम्हाला नक्की दाखवते। गरमागरम भजी आपण तेलात सोडलेली आहे तर ती होतील तयार आणि इथे बऱ्यापैकी अजून आपल्याला भजी करायची आहे आणि बरेच पदार्थ आहेत आज आपल्याकडे, तर बघूयात तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते। जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे आहे शेवयाची खीर नैवेद्यासाठी, तीही आहे छानशी अशी मस्त आहे, सुंदर बनवलेली आहे, घट्ट आहे, तुम्ही बघू शकता। पानात वाढायची आपल्याला, बघा मी इथे तुम्हाला दाखवत आहे। हा आहे आपला छानसा असा मसाले भात, आहा हा एकदम छान लागतो मसाले भात खाण्याची एक काही निराळीच मजा आहे। तर याच्यावरती छान असं खोबरं, कोथिंबीर आणि साजूक तुपाची धार, आत्ताच झाकण याच्यावरती काढले, आपल्याला हे जरा कव्हर करायचं आहे, असंच आपण पातेलं देणार नाही आहोत, तर त्यासाठी आपण इथे आता प्रयत्न करत आहोत। तर इतका घमघमाट सुटलाय की कायच सांगू मी तुम्हाला, आणि ते असं आपण आता कव्हर करणार आहोत आणि छानसं एकदम व्यवस्थित पद्धतीमध्ये आपण करून त्यांना सगळ्यांना ऑर्डर कंप्लीट करणार आहोत। इथे सगळे गरमागरम भजी खायला ही कांद्याची भजी आहे आज आहे आपल्याला ऑर्डर, तर तुम्ही आता बघू शकतात की आपल्याकडे आहे आज गरमागरम भजी। डबे भरलेले आहेत, आता सगळं पॅक झालेलं आहे, त्यामुळे ह्यावेळेस मला एवढं काही व्यवस्थित हे नाही करता आलं, पण पुढच्या वेळेस मी नक्की तुम्हाला छान सगळे पदार्थ दाखवण्याचा नक्की प्रयत्न करते। इथे आपली सगळी ऑर्डर तयार झालेली आहे, डब्यांमध्ये पातेल्यांमध्ये सगळं भरलं गेलेलं आहे, पिशवीमध्ये ठेवलेलं आहे, फक्त आता वाट बघायची आहे रिक्षेवाले काका कधी येत आहेत आणि ही ऑर्डर कधी घेऊन जात आहेत, बस आपल्याला पोचवायचं आहे, कारण ज्यांच्याकडे ही ऑर्डर जाणार आहे त्यांच्याकडे आहे पूजा आणि पूजेसाठी नैवेद्य, तर माहिती आहे तुम्हाला लवकरात लवकर लागतो, त्यासाठी आपण आता हे वाट बघत आहोत। ते येतीलच 5-1 मिनिटात आणि जाण्याचे जे 10-15 मिनिटं लागतील तेवढेच, ही वेळेत आपण ऑर्डर पूर्ण केलेली आहे।